दारू गांजा मत लो यारो अक्कल गुम हो जाती है। दारू गांजा मत लो यारो अक्कल गुम हो जाती है। अपने बलों का दाम अगर जगर अपने बलों का दाम अगर जगर वो में मिट्टी आती बनने दारू गंजा मत यारो अक्कल गुम हो जाती है। अपने बलों का दाम अगर जगर वो में मिट्टी आती है। अपने पदों का दाम खर्च कर सोचे खिशातले पैसे खर्च करून मुंह में मिट्टी आती है। काही लोक गटरात लोळतात आपल्या गावात नाही म्हणतो पिणार नाही ना आपल्या गावात नक्की श्रामपूर जवळ येथून जा श्रामपूर जवळ असल्यामुळे सहज उपलब्ध होते। व्यसनापासून सावध राहावं म्हणते दितंजमासम जमदिराज वेशा मगयार्धवर्यं वरदार देवा एतानि सप्त व्यसनानि दोषी घोराति घोरं नरकं नयाति। 7 प्रकारचे व्यसन सांगितले दितंच मांसंच मदिराच वेश्यः मृगया चौर्यं वरदार सेवा लाज रखो तुम लाज रखो तुम प्रभु जी लाज रखो तुम लाज रखो तुम्हारी लाज रखो मैं गरीब अपने करुणा सागर दुष्ट करते बलगुरु दुष्ट करते बलगुरु मैं गरीब तुम्हें करुणा सागर दुष्ट करते बलगुरी प्रभु दिया लाज रखो लाज रखो तुम मेरी प्रभु दिया लाज रखो तुम मेरी। धर्मराज दूत खेळे परिणाम डोळ्यासमोर आपल्या स्वतःच्या पत्नीला भर सभेमध्ये कोणी आपल्या डोळ्यासमोर नग्न करण्याचा प्रयत्न करीत असेल तर यापेक्षा भयंकर दुःख कोणतं असू शकतं। व्यसनाधीनतेचे लक्षण आहे म्हणून व्यसनापासून दूर राहावं आणि व्यसन पाहिजे असेल तर भगवंताच्या भजनाचं व्यसन प्यायचं असेल तर काय प्यावं माहितीये कबीर महाराज सांगतात प्याला पियो हरिनाम का खिया कियो लाल पिल्यानंतर डोळे लाल होतात ना होतात का लाल नाही माहित तुम्हाला
कबीर महाराज सांगतात, प्याला पियो हरिनाम का, अखिया कियो लाल, भजन करो भगवान का तो झक मारेगा काल. भगवंताचं भजन केलं तर काळ सुद्धा काही करू शकत नाही. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. आणि म्हणून तो परमार्थ आपल्याला करायला या सप्ताहाच्या माध्यमातून शिकायला मिळतं. नाही तर 7 दिवस सप्ताह झाला की पुन्हा पुढच्या वर्षीच. काही लोकांची वर्षाच्या वर्षात मंदिरात गाठ होत असते. परमार्थ हा जीवनभर करायचा असतो. श्रावण महिना बघा, श्रावणात असा देवदेव करतात लोक. श्रावणाच्या अगोदर, श्रावण सुरू व्हायच्या अगोदरच्या अमावस्याला काय करतात तो? कोणती अमावस्या असते ती? आषाढीची. तुम्हाला माहित नाही का? काय नाव त्या अमावस्याचं? गटर अमावस्या. हे गटर अमावस्या नाव काही एखाद्या शास्त्रात सापडायचं तर मी अनेक ग्रंथ उचकून पाहिले होते. कोणत्या ग्रंथ गटर अमावस्या? अजून काही एखाद्या ग्रंथात सापडली नाही गटर. कारण श्रावण महिन्यापासून शुद्ध व्हायचं, आदल्या दिवशी घ्या करून काय करायचं, असा परमार्थ नसतो. परमार्थ जीवनभर करायचा असतो. ती सवय लावण्याकरता ठीक आहे, महिनाभर काही ना, हळूहळू सवय लागावी. हळूहळू ढाळे ढाळे केतुले एके वेळे, मार्गाचे निबळे निश्चय ढाके. हळूहळू हळूहळू प्रयत्नपूर्वक भगवंताच्या भजनाला लागावं. असो काल्याचा प्रसंग आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्ण चरित्र सांगितलं जातं. ते कृष्णाचं बालचरित्र सांगितलं जातं. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात प्रकट झाले. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही. लेखा बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या धरणारी, गुढिया तोरणे करते कथा गाते गाणे. कोण आहे हा भगवान? विश्वजय निर्माण केलाय. हे जगत आपोआप निर्माण होत नाही. याला निर्माण करणारा कोणीतरी करता असला पाहिजे. जगता मिलो करता कुलाले नविना घटा, चित्रकारं विना चित्रं स्वतः एव भवत्यदा. जगताचा करता कोणी नाही असं म्हणावं तर कुलाले नविना घटा. कुंभाराशिवाय घट असू शकतो का? चित्रकाराशिवाय चित्र असू शकतं का? चित्रकाराशिवाय चित्र असू शकत नाही. कुंभाराशिवाय घट असू शकत नाही. त्याप्रमाणे कर्त्याशिवाय जगत असू शकत नाही. कुठे तो पाहिला कोणी? एका माशाने दुसऱ्या माशाला विचारलं, तो समुद्र पाहिला का? एक मासा दुसऱ्या माशाला विचारलं, तू समुद्र पाहिला का? तो म्हणला, अरे बाबा, ज्याच्यात तू वावरतो तोच समुद्र आहे. समुद्र एवढा व्यापक आहे, तो तुमच्या डोळ्याच्या पलीकडे तो. तसं त्या परमात्म्याची व्यापकता हे दृष्टीच्या विचाराच्या पलीकडे आहे. मनवाच्या दीद तुझे स्वरूप, मनवाच्या दीद तुझे मनवाच्या अतितत्व हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली. मनाच्या, वाचेच्या, बुद्धीच्या पलीकडे आहे तो परमात्मा.
पुसून का बाई वेदासी काही कळलेचे नाही शेषणला झाल्या द्विसहस्राचे भाजे भा देव का हो देवरी उभा उभा देव का हो देवरी उभा 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 देव का हो देवरी उभा उभा जो वेदाला कळाला नाही, श्रुतीला कळाला नाही, तो भगवान आहे. तो गोकुळात आला महाराज. या नरदेव रूपी गोकुळात भगवान प्रगट झाला आहे. गोकुल म्हणजे नरदेव, गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह. नंदालयामध्ये भगवान प्रगट झाले. गोकुळीच्या सुख अंतपार नाही, लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी. कोणी कथा करू लागलं, कोणी गीत गावं लागलं, कोणी गुड्या उभारू लागलं, कोणी तोरणं लावू लागलं. आनंदोत्सव. अतिशय आनंदात गोकुळात उत्सव सुरू झाला. कोण आहे हा भगवान? अनंत ब्रह्मांड उदरी हरी अनंत ब्रह्मांड उदरी हरि अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरात आहे तो नंदालयात प्रगट झाला. हे ब्रह्मांड ज्याने निर्माण केलं तो येशूला आई म्हणून हाक मारू लागला. प्रथम चरणामध्ये विश्वाचा विश्व
विश्वाचं जनित म्हणे ईश्वरेसे माता, हे विश्व ज्याने निर्माण केलं तो ब्रह्मांडाचा निर्माता भगवान. या विश्वाचा अभिन्न निमित्तोपादान कारण तो परमात्मा आहे. निमित्त कारण ही तो परमात्मा आहे, उपादान कारण ही तोच. यशो इतका आनंद झाला, आज माझा कृष्ण बोलायला लागला. बापेन ऐकला का? कहने लगे मोहन मैया मैया, कहने लगे मोहन मैया यशोदा उंच गडीवर चढली. अगं बापेन ऐकला का? ऐका ऐका, आज माझा कृष्ण बोलायला लागलाय. अरे कृष्णा, पुन्हा मला एकदा हाक मारा ना. मैया ऊंचे गाड़ी चढ़ी कहती यशोदा, ले मेरे नामो कन्हैया, खेले मत जवन लारे, मारेगी कौन को भैया. यशोदा उंच गडीवर चढली. ऊंचे गढ़ी चढ़ी कहती यशोदा, ले रे नाम कन्हैया, दूर खेल मत जाओ ललारे, मारेगी कौन को भैया.
यशोदा उंच गडीवर चढले. ऐकलं का गोपींना? आज माझा कृष्ण बोलायला लागला. काय बोलतोय तो? विश्वाचा जनिता म्हणे यशोदे श्री माता. हे विश्व निर्माण करणारा, विश्वाचा निर्माता यशोदेला आई म्हणून हाक मारतो. यशोदेचं भाग्य आहे. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्याची यशोदा भोजन मिळाली. एकदा कृष्णाला भूक लागली आणि यशोदा गाईचं दोहन करतो. कृष्णा, मैया मला भूक लागली. यशोदे घराकडे जा, मला जेवू घाल. घराकडे जा, मला जेवू घाल. घराकडे जा, मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला घेतलं न पोळी करून दे मोठी. नाही अरवीच गुरासाठी, मला देव घाल. यशोदे मला देव घाल. आई भूक लागले, मला जेव घाल. लहानच घेऊन ना मला भाजून दे गे मोठा मांडा. लांब गेल्या गाईच्या झुंडा, मला जेवू घाल. यशोदे घराकडे जा, मला जेवू घाल. मला जेवू घाल. मला जेवू घाल. आई मला भूक लागली. यशोदा खाली बस. आदर. यशोदा गाईचं दोहन करीत होते. कृष्णाने आ केल्यावर कृष्णाच्या मुखात गाईची धार सोडली. धारोष्ण दूध भगवान पीत आहे. गाईला सुद्धा आनंद झाला. गाई वासराप्रमाणे बाळाला चाटू लागली. गाईच्या मनात वात्सल्य भाव निर्माण झाला. वासराप्रमाणे स्तनाला मुख लावून जर दुग्ध प्राशन केलं तर किती आनंद मिळेल. आणि ती इच्छाही भगवंताने पूर्ण केली. त्या गोपिका जेव्हा यशोदेकडे कृष्णाचं गारणं घेऊन यायच्या, गारणं फक्त निमित्त असायचं. एकदा एक गोपी अचानक आली कृष्णाला भेटायला. समोर यशोदा आली. यशोदा म्हणजे, गोपी तुझं काय काम येतं? एक तर विनाकारण गारणे घेऊन येतात. कशाला आले येतं? गोपीला काय बोल हे सूचना. ते लक्ष झालं एक गोष्ट. म्हणले मैया मी शेण आणायला आली. म्हणजे शेण नेऊ काय तुम्ही? काय बिडी कुठली शेण न्यायचं काही विचारत असतं. जा घेऊन. तिने शेण टोपलं भरलं शेणाचं. कृष्ण हे इकडे काय उचलून दे मला. एवढं कशाला भरलं बरं उचलून देत? जेवढं उचलतं तेवढंच भरायचं ना. ते मग आता भरलं तर उचलून दे. तू काय देशील म्हणजे? फुकट काय उचलून देऊ? तू जर हे शेण उचलून दिलं तुला एक लोण्याचा गोळा मिळेल. लोण्याचा गोळा? आणि तू किती वेळा नेशील काही तपास घ्यायचा? भरोसा आहे का? हिशोब कसा काय लावणार? सांगितलंय बघा, जितक्या वेळेला मी नेईल ना प्रत्येक वेळेला तुझ्या गालाला एक एक शेणाचा ठेपका लागेल.
नंतर ते शेणाचे ठिपके मोजून घ्यायचे, तेवढे लोण्याचे गोळे. हा हिशोब पटला म्हणे आपल्याला. ते गोपी काय करायचे, शेणाला यायचे, शेण घेऊन जायचे, एक ठिपका त्याच्या गालाला लावायचे. असे ते शेणाचे ठिपके लावून लावून गालाच भरून गेलं. तेव्हा यशोदा आली, हे तुला आंघोळ घातली, कपडे धुतले, एवढं तू तुझ्या करता मेहनत घेतली, तू काय काय चेहरा करून बसलो, शेण काय लावलं गालाला, इकडे पुसून काढते मी. यशोदेने ते तोंड पुसून घेतलं. कृष्ण लागलं रडायला. काय झालं, माझा सगळा हिशोब बिघडवला म्हणे. काय झालं म्हणजे, मला एवढे लोण्याचे गोळे मिळणार होते, पण तो सगळे बिघडवला हिशोब. यशोदा म्हणे तुला घरी खायला मिळत नाही. हे काय, हे त्या गोपींशी असणारं शुद्ध प्रेम आहे. भगवंताच्या घरी 9 लाख गायी आहेत. 9 लाख गायींचं दूध किती असेल, तूप किती असेल, लोणी किती असेल, दही किती असेल, त्याला काय करत आहे लोणी चोरायची. म्हणजे चौर आलेला आहेत, याच्या पाठीमागे प्रेम आहे. त्या गोपींना मनात कधी कधी असं वाटायचं की यशोदेच्याच घरी कृष्ण का, आपल्या घरी का असू नये, आपलं कोणतं पुण्य कमी पडलं बरं. म्हणून एक दिवस भगवंताने गोपींची इच्छा पूर्ण केली. भगवान जेव्हा बालकांच्या सोबत गायी चारण्याकरता गेले, आणि गायी चारण्याकरता गेले, तिथं अघासुर नावाचा राक्षस आला. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, सारी तसे धेणू, सावळा जगजेठी. खांद्यावरी कांबळी, पाय घोळ लांबले, पांघुरले सांगले कृष्णाये माझे. खांद्यावरी कांबळी, पाय घोळ लांबले, पांघुरले सांगले कृष्णाये माझे. पांघुरले सांगले कृष्णाये माझे. गाई पाठी लागली, पडताना ही भागली. पितांबर अंग झाकी कृष्णाये माझे. खांद्यावरी कांबळी, पाय घोळ लांबले, पांघुरले सांगले कृष्णाये माझे. अंकित असतो, आणि जसं प्रेम त्याच्यावर केलं तसं प्रेम तो आपल्यावर करतो. द्वितीय चरणामध्ये
मंदिरही आपण हनुमानजीचं एक नवीन सुंदर मंदिर केलेलं आहे. आजूबाजूचे भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत. सेवेकरी महिला 3 मंडळं आहेत. 3ही मंडळांना धन्यवाद. जास्त लांबवायचं नाही, आपल्याला आवरून घेऊ आपण. एक तर आज ग्रहण आहे, चंद्रग्रहण आहे. रात्री खग्रास चंद्रग्रहण असते, 10च्या आसपास सुरू होतं, ते 1:30 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सूर्य दिसत नाही, सूर्यग्रहण होतं. आणि चंद्रग्रहणामध्ये चंद्रावर पृथ्वीची सावली पडते, त्याला अंधार पडतो. इथं राहू कितीला काय संबंध आहे? मग पुराणामध्ये असं कसं काय सांगितलं? पुराणामध्ये ज्या चंद्र सूर्याचं वर्णन केलेलं आहे ते चंद्र सूर्य हे नाही, ज्याचं वर्णन खगोलशास्त्रज्ञ करतात. तुम्ही मग ते कोणते? चंद्र सूर्याचे 3 स्वरूप शास्त्रात सांगितलेले आहे. आध्यात्मिक रूप, आधी भौतिक रूप आणि आधी दैविक रूप. देवता म्हणून ज्या चंद्र सूर्याची आपण पूजा करतो ते त्या देवत्यांचं आधी दैविक रूप आहे. आणि खगोलशास्त्रज्ञ ज्या चंद्र सूर्याबद्दल बोलतायत ते त्या चंद्र सूर्याचं आधी भौतिक रूप आहे. आणि तिसरं सांगितलं चंद्र सूर्याचं आध्यात्मिक स्वरूप. 3 स्वरूप सांगितलेलं आहे, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने आपल्याला काय पाहायला मिळतं. जे आपण डोळ्याने पाहतो ते जे रूप आहे हे आधी भौतिक रूप आहे. आध्यात्मिक रूप काय आहेत? आध्यात्मिक रूप जे आहेत ते आहेत त्या चंद्र सूर्याचं स्वरूप आपल्या अंतःकरणामध्ये आहे. शास्त्र सांगतं चंद्रमा मनसो जात चक्षुसूर्य अजायत. मनाचा स्वामी चंद्र आहे आणि बुद्धीचा स्वामी सूर्य आहे. आणि मन बुद्धीच्या रूपाने ते आपल्या अंतःकरणामध्ये आहे. हे त्या चंद्र सूर्याचं आध्यात्मिक स्वरूप आहे. आपल्या सनातन संस्कृतीमध्ये प्रातः संध्या, सायं संध्या, मध्यान्ह संध्या, त्रिकाल संध्या का सांगतात? प्रातः संध्या म्हणजे काय? रात्र आणि दिवस याचा संधिकाळ. सायं संध्या म्हणजे काय? दिवस आणि रात्र याचा संधिकाळ. मध्यान्ह संध्या म्हणजे काय? दिवसाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा संधिकाळ. संधिकाळाला संध्या म्हणतात. मग त्या वेळेला पूजा करायची म्हणजे काय? हा जो संधिकाळ असतो यावेळेला आपलं मन बुद्धी कमजोर होत असते. अशा वेळेला मनामध्ये विकार येण्याची शक्यता असते. मग अशा वेळेला संध्या करावी. अशा वेळेला जर मनुष्य रिकामा राहिला, सकाळ संध्याकाळ ही रिकामी राहण्याची वेळ असते. आणि दुपारी जेवण झाल्यानंतर आराम करण्याची वेळ असते, म्हणजे ती सुद्धा रिकामी राहण्याची वेळ आहे. आणि मन जेव्हा रिकामं राहतं त्यावेळेला मनामध्ये विकार येतात. मग अशा वेळेला मनाला रिकामं ठेवू नये, म्हणून त्याकरता संध्या करावी, भगवत चिंतन करावं. म्हणजे मनाच्या विकार येण्याचा काही वेळ आहे, ती वेळ टळावी म्हणून त्याकरता संध्या सांगितली. मग या ठिकाणी आपण पाहतो समुद्राला भरती ओटी कोणामुळे येते? चंद्रामुळे येते. अमावस्येला ओटी येते, पौर्णिमेला भरती आली. याचा अर्थ चंद्राचा सर्व द्रव पदार्थावर परिणाम होतो. समुद्रामध्ये अथांग जल असल्यामुळे लक्षात येतं, इतर ठिकाणी लक्षात येत नाही. चंद्र हा जलतत्वाला प्रभावित करीत असतो. मग आपल्या रक्तात सुद्धा जलतत्व आहेत, वनस्पतीच्या रसामध्ये जलतत्व आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला? आपल्या शरीरावर सुद्धा त्याचा परिणाम, सूक्ष्म परिणाम होतो. दुसरी महत्वाची गोष्ट, चंद्रमा मनसो जात. शास्त्र मनाला सुद्धा द्रवरूप मानतं. आणि मग द्रवरूप असणाऱ्या जलावर जसा परिणाम होतो तसं द्रवरूप असणाऱ्या मनावर देखील चंद्राचा परिणाम होतो. म्हणजे ज्याची मनबुद्धी कमजोर आहे अशा व्यक्तीला ते जाणवतं.
एकदा एक म्हातारी भेटली, नातवाला घेऊन आली. म्हणले महाराज आमच्या नातवाकडं काही बघा. म्हणजे काय झालं? फार वेड्यासारखं. आजीबाई लहान पोरग आहे, होत असतं, शहाणा झाल्यावर आपोआप शांत होईल. नाही नाही, याला कोणतरी काहीतरी टोंग केलं. म्हणजे मी तर टोंग कसं काय? नेमकं अमावस्या पौर्णिमा आली की पोरग बिघडली. बाकीच्या मला काहीच नाही, फक्त अमावस्या पौर्णिमा बिघडतं. सांगितलं आजीबाई बाहेरचं काही नाही, ते आतलंच. तर अमावस्या पौर्णिमेला मनबुद्धीवर काही परिणाम जाणवतात आणि तो प्रभाव चंद्र सूर्याचा असतो. जो चंद्र इतक्या लांब असताना समुद्रातील पाण्यावर परिणामकारी ठरू शकतो, समुद्राच्या पाण्यामध्ये हालचाल निर्माण करू शकतो, तो मनात का हालचाल निर्माण करणार नाही? म्हणून मनबुद्धीच्या रूपाने चंद्र सूर्याचं ते आध्यात्मिक स्वरूप असतं. आणि म्हणून आदिदैविक, आध्यात्मिक आणि आदिभौतिक 3 प्रकारचे स्वरूप सांगितलेले आहेत. खगोलशास्त्रज्ञ ज्या स्वरूपाचं वर्णन करतात ते आदिभौतिक स्वरूप आहे. हा विषय फार सूक्ष्म आहे, हा विषय स्थूल नाही आहे, हा विषय विज्ञानाच्या पलीकडचा आहे. तसं पंचांग शास्त्र असतं, पंचांग शास्त्रामध्ये आज ग्रहण सांगितलं. आता आधुनिकता खूप वाढलेली आहे, परंतु पंचांग शास्त्र हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि त्यामध्ये मिनिटापासून सेकंदापासून वेळ दिलेली असते. किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी ग्रहण लागणार आहे, किती वाजून किती मिनिटांनी किती सेकंदांनी ग्रहण हे मोक्षमुक्त ग्रहणापासून मुक्तता मिळणार आहे, हे आधीच पंचांगात लिहून ठेवलेलं आहे. मग कुठं आधुनिक शास्त्र द्यावं? ते गणित आहे. पंचांग शास्त्र म्हणजे गणित शास्त्र आहे. गणित शास्त्रानुसार त्यांनी चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आधीच सांगून ठेवलेलं आहे आणि म्हणून आजच्या आधुनिक काळाशी सुद्धा त्याचा समन्वय साधता येतो. हजारो वर्षापूर्वी सुद्धा चंद्र सूर्य ग्रहणाचं वर्णन ग्रंथांमध्ये, पंचांगामध्ये होतं. ते आजही आहे आणि आजही पंचांग शास्त्रानुसार आपण ग्रहण पाहतो. विज्ञान विज्ञानाच्या जागेवर आहे. आणि मग अशा प्रकारे मग राहू केतूचा संबंध काय येतो? जसं एखाद्या माणसाला कोणीतरी ज्योतिषी सांगतो की तुम्हाला शनीची 7.5 आहे, मग शनी आला का तिथं पाहायला? प्रत्यक्ष शनी आला नाही, पण सूक्ष्म रूपाने त्याचे काही परिणाम होत असतात मनबुद्धीवर. त्याप्रमाणे मनबुद्धीवर हे चंद्र सूर्यादींचे काही परिणाम होतात. म्हणून त्या ग्रहणाचा परिणाम आपल्या मनबुद्धीवर होतो. मग ग्रहण काळामध्ये काही खात नाही, पित नाही, त्याचे काही कारण शास्त्रामध्ये सांगितले. ग्रहणात खाऊ नये, पिऊ नये, ग्रहणामध्ये, ग्रहण काळामध्ये मलमूत्र विसर्जन करू नये, ग्रहण काळामध्ये भगवंताचं चिंतन करावं. असो आज चंद्रग्रहण आहे. मग आता मी जास्त लांबीत नाही, संवाद झालेला आहे. 10-15 मिनिटात आपण कीर्तन आवरून घेऊ. विठाला विठाला विठाला. निष्काम काय केलं? चोरी करून मुकाट्याने गेलं नाही. हिची विणेची दाढी तिने गाठ बांधली. हिला जेव्हा जाग आली विणेचा झटका बसला. माझी विडी का आवडत आहे, तू माझी दाढी का आवडते, झालं म्हणून सुरू.
पाहतोच वेगळी लागली गाठ कोणी बांधली सुटता सुटेना तुटता तुटेना बाहेर निघायची लाज वाटायला लागली काय असे काय व्हॅली स्पोर्ट चोरटे शिरतो एक मुली परवा आला परवाने काय केलं माहितीये परवा आला घरात दारी निघला होता म्हातारा माझा सासरा बाहेर झोपला होता याने काही ताकाचा डेरा घेतला म्हाताऱ्याच्या ढेरच पडला म्हणजे पडून काही करतो म्हणे तुला फार गोळ वाटतं म्हणे लाल कहा कान्हाबाई तुझा तुला गोड वाटे तुझा तुझा गोड वाटल्या याच्या भोल्या किती सांगून माही पत्र सिंधू समुद्राची शाही केली सगळी शाही आडून जाईल पण याच्या खोड्या संपायची नाही याच्या खोड्या किती सांगो माही पत्र सिंधू हो पृथ्वीचा कागद केला समुद्राची शाही केली तर सागर आटून जाईल आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या सोना घेऊन कृष्णा म्हणजे असं करू नका कृष्णा आजपासून जायचं नाही चोरी करायला मी माझ्या हाताने मंथन करणार एकदा ग्रह दासे शेषदानंद घेणे कर्मांतराने एकदा निर्ममंत संबधियम यानी यानी हयितानि तद्वाल चरितानि च कृष्णा मंथन करू लागले कृष्ण लागला रडायला रडू नको कृष्णा राहे रे हो गला कृष्णा राहे रे हो गला नाही तर चांदीच्या बाबूला नाही तर चांदीच्या बाबूला विठ्ठलाचे उशीर झाला विठ्ठलाचे उशीर झाला रमी राम तेवढ्यामध्ये चुलीवरचं दूध होतो जायला एखादा दुधाकडे पळाले कष्टाने पाट्यावरचा वरवंटा घेतला आणि माटच फोडला काय चला ओळू गाई बैसू जेवढी घेत आहे ब्रह्मविद्येचा फुला गाई राखीचा गोळा असत भगवान गाई चालू लागले गाई चालता चालता खेळ खेळून फिराला